विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. काउन्सिलिंग. आता पेड काउन्सिलिंग सगळेच विद्यार्थी घेत नाहीत. सगळेच ते अफोर्ड करू शकत नाहीत. हे मला मान्य आहे. तरी देखील YouTubeमुळं काय झालंय, अतिशय कमी फीजमध्ये हजारो मुलांना काउन्सिलिंग मिळालेलं आहे. मी तुम्हाला सांगू का, पुण्यामध्ये ना प्रोफेशनल काउन्सिलर आहेत. 15,000 ते 20,000 काउन्सिलिंगची फीस घेतात ते. 15-20,000. मग त्या तुलनेत YouTubeमुळं तुम्हाला अतिशय कमी फीजमध्ये काउन्सिलिंग मिळालेलं आहे. बरं. पूर्वी सी-ई-टीचा क्रॅश कोर्स बोर्डच्या एक्झाम नंतर साधारण 40 ते 45 दिवस असायचे. या 40 ते 45 दिवसासाठी 1-1 लाख रुपये घेणारे ऑफलाईन इन्स्टिट्यूट बघितलेत मी. मोठ्या-मोठ्या शहरामध्ये 50,000, 40,000, 1 लाख रुपये सी क्रॅश कोर्सची फी असायची. 3,000त क्रॅश कोर्स मिळतोय. एव्हरेज किंमत लक्षात घ्या. मग मुद्दा असा आहे, हे सगळं घडलंय YouTubeमुळं. आजच्या लेक्चरमध्ये थोडासा तणाव आता कमी झालाय. आता मेन कॅप राउंडकडे लक्ष दिलं पाहिजे. मग आपण एक काउन्सिलिंगच्या एक सीरीज सुरू करूया. विचारा तुमचे प्रश्न, देतो त्याची मी उत्तरं. पण अगोदरच सांगतोय, तुम्ही सबस्क्राईब करायला विसरताय. 1000 व्ह्यू मागं ना 100 सुद्धा लाइक मिळत नाहीयेत. व्हिडिओ आवडतोय तुम्हाला, नाही असं नाहीये. व्हिडिओ आवडतोय पण तुम्ही लाइक करायला विसरताय. तेव्हा लाइक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तरच हे अल्गोरिदम आपण क्रॅक करू आणि व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचेल. पोहोचवायचा आहे आपल्याला. बरं, आता मुद्दे कुठले आहेत? झालं, सगळं झालं. रजिस्ट्रेशन झालंय. डॉक्युमेंट सगळे सबमिट झालेले आहेत. व्हॅलिडिटी पण मिळेल. 6 महिन्याची मुदत दिली एस-सी-बी-सीच्या स्टुडंटसाठी आणि बाकीचे आपले कास्टमधली मुलं आहेत, त्यांनी अगोदर काढून ठेवली असणार आहे किंवा मिळेल वेळेत. ठीक आहे, काही इश्यू नाहीये. बरं, आता मुद्दा. 1ली ते 10वी शिक्षण घेतलं, 11वी-12वी पण प्रचंड कष्ट घेतलं. सी-ई-टीमध्ये चांगलं पर्सेंटाइल मिळवलंय आपण. आता लगेच मुद्दा येतो मग ब्रांच कुठली? सगळ्यात महत्वाचं, की ब्रांच म्हणण्यापेक्षा ना, मी तुम्हाला सांगतो ना, आपल्याला ना सगळ्यांना ना, आपल्याच्या आयुष्यामध्ये ना, लवकर ना सेट व्हायचंय. हां, सेटल व्हायचंय. ओके. एस्टॅब्लिश करायचंय स्वतःला. पैसे कमवायचे आहेत. फायनली टार्गेट तेच असणार आहे. मग ऑब्व्हियसली आपण काय शोधतोय? स्कोप. ओके. बरं. पूर्वी काय परिस्थिती होती इंजिनिअरिंगची? इंजिनिअरिंग कंप्लीट करा. डिग्री घेऊन बाहेर पडा. पुणे, मुंबई अशा मोठ्या-मोठ्या शहरात जावा. तुमचा रिझ्यूम घेऊन हिंडा. वॉचमन जवळ तो द्या. तो आज सबमिट करेल, नाही करेल. तो म्हणणार असले रोज हजारो येतात आमच्याकडं. वॉचमनचे डायलॉग असे आम्ही ऐकलेत. बरं, त्यातही आणि असे ना प्लेसमेंट सेल असायचे पुण्या-मुंबईत. तिथं आपला रिझ्यूम द्या. त्यांना 1 महिन्याचा पगार द्यायचा ॲज अ कमिशन अशा गोष्टी होत्या. बरं, सुरुवातीला किती पगार? 1000, 2000, 3000 खूप झाले म्हणूया आपण. बरं, पहिल्यांदा अनुभव घ्या. मग हळू-हळू प्रगती करत जावा आणि प्रगती 100% होणारं अशी परिस्थिती होती. तर सगळं बदलून टाकलं इंजिनिअरिंग. सगळ्या म्हणूया ना इंजिनिअरिंगला कोलॅप्स करून टाकलंय. का? स्टार्टला 3.5 लाखाचं पॅकेज. अरे मेकॅनिकल इंजिनिअरला 1 लाखाचं पॅकेज मिळत नाही वार्षिक. 8-9 हजार पगार. ठीक आहे. त्याच्यानंतर सिव्हिलवाल्यांना तर म्हणतात फ्रीमध्ये करा. तुम्हाला फ्रीमध्ये शिकायला मिळतंय ना त्यातच समाधान मानायचं. पगाराचं विचारायचं नाहीये. मग सीएसनं सगळंच बदललंय. मिनिमम पॅकेज 3.5-4 लाखाचं आहे. बरं आकडे मोठे आहेत. कुठली अमृता नावाची स्टुडंट आहे 4 वर्षापूर्वी के-आय-टी सारख्या कोल्हापूरमधल्या बेस्ट कॉलेज आहे ते कोल्हापूरमधलं. 41 लाखाचं पॅकेज मिळालं. बरं ते Googleमध्ये, Amazonमध्ये, इकडे Microsoftमध्ये 1-1 कोटी रुपयाचे पॅकेजेस मिळतायत. हे सगळं तुम्ही ऐकताय. मग काय होतंय? स्कोप कशाला आहे? ऑब्व्हियसली सीएसला. एआय, डाटा सायन्स, मशीन लर्निंग, रोबोटिक्स. आय-टीला यायचं राहिलं. बरं, ई बद्दल बोलूया थोडंसं बरं का. मी तुम्हाला सांगू का, ई घेतलेली मुलं थोडीशी नाराज राहतायत. आपण नक्की काय शिकतोय? सॉफ्टवेअर का हार्डवेअर असे त्यांचे प्रश्न आहेत किंवा नंतर प्लेसमेंटला इश्यू होतोय. सारख्या ठिकाणी सुद्धा ई मुलं थोडीशी डिस्टर्ब राहतात. सगळे नाही हां. माझा एक स्टुडंट आहे. एम-एम-सी-ओ-ई मराठवाडा मित्रमंडळ कर्वेनगर तिथून त्यानं इलेक्ट्रॉनिक्स एंड टेलिकम्युनिकेशन मधून इंजिनिअरिंग कंप्लीट केलंय. आज त्याचा स्वतःचा स्टार्टअप त्याने तयार केला होता. एस्टॅब्लिश्ड आहे. जबरदस्त चाललंय. म्हणजे तसं काही नाहीये कुठल्या ब्रांचला नावं ठेवायला नको. बरं स्कोप तर इथंच आहे. मग काय व्हायला लागलंय, की दिवसेंदिवस सीएसचं कट ऑफ वाढतच चाललेलं आहे. जिथं मेकॅनिकलला मुलं जायला पाहिजे होते, एकही मुलगा जायला तयार नाहीये. बरं
सीओएपी, व्हीजेटीआय, सरदार पटेल, अगदी वालचंद ही सारखी नावाजलेली 4-5 कॉलेजेस मोठे-मोठे आहेत. तिथं मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकलचा कट ऑफ आहे बरं का. ऑब्व्हियसली त्यांना माहिती आहे, तिथं कॅम्पससाठी खूप कंपनी येणार आहेत आणि ही मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकलची मुलं शेवटी कुठलं तरी सीडॅक किंवा कुठलाही असतील जावा, पायथन काय लँग्वेज कोडिंगचे कोर्सेस करतात आणि तिथंच पॅकेज मिळवतायत. मग शेवटी आलंय फिरून प्लेसमेंट पाहिजे. मग आता मुद्दा असा आहे, एक साधा विचार मी तुम्हाला सांगतो. माझा एक स्टुडंट आहे, सीईटीत त्याला खूप चांगले मार्क होते. सीओएपी मधून शिकला. प्लेसमेंट सुद्धा झाली. त्याच्यानंतर 1-1.5 वर्षांनी त्याचा कॉल आला म्हणला, की "नाही सर, काहीतरी गडबड झाल्यासारखं वाटतं. यात मन रमत नाहीये. मला यूपीएससीची तयारी करायची इच्छा आहे." केपेबल स्टुडंट होता. मी म्हटलं, "काही हरकत नाहीये. सेव्हिंग नक्कीच केलं असणार आहे 2-3 वर्षात. करू शकतोस. आता घरातल्यावर डिपेंड नाही राहून चालणार." कारण घरातल्यांना ते धक्कादायक वाटतं. असे निर्णय ना पटकन घरातले सपोर्ट करत नाहीत, की नोकरी सोडून यूपीएससी तयारी करायची. नाही सपोर्ट करत. पण मी त्याला सपोर्ट केला. काही योग्य निर्णय म्हटलं काही इश्यू नाहीये. मी तुम्हाला सांगू का? त्याच्यानंतर पण काय झालं, की यूपीएससीचा तणाव त्याला सहन नाही झाला. 6 महिने त्यानं क्विट केलं. मला नको, तयारीच नाही केली त्यानं. मग मुद्दा असा झाला, की मला सांगायचंय काय, मुद्दा असा होता, की प्लेसमेंट मिळणार आहेत. तो मुलगा आज पुन्हा त्यानं गव्हर्नमेंट एक्झाम जेव्हा दिली ना, त्यात त्यानं क्रॅक केली बरं का एक्झाम. तो आज गव्हर्नमेंट ऑफिसर आहे. मेन पॉइंट काय, की त्या मुलांचं म्हणणं काय, की प्लेसमेंट मला एक साधा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. 30,00,000चं पॅकेज आहे. म्हणजे ठीक आहे, आपण असं म्हणून समजूया, की 3,00,000 महिन्याला मिळतातच. रिअॅलिटीमध्ये मिळत नाही. ते काहीतरी शेअर्स वगैरे तुम्हाला देतात. काहीतरी असल्या गोष्टी असतात लक्षात घ्या. ते बरेचसे त्यांचे रूल्स असतात. परफॉर्मन्स बोनस वगैरेची नावं असतात आणि पण ठीक आहे 3,00,000 3,00,000 द्यायचे आहेत. दिवसाला ₹10,000 द्यायचे आहेत. बरोबर ना भावानो? 3,00,000 म्हणजे बघा की दिवसाला 10,000 दिले की महिन्याला 3,00,000. अरे, एखादी कंपनी तुम्हाला 10,000 दिवसाला देते. याचा अर्थ या, बसा, आमचं एसी ऑफिस आहे, निवांत बसा, चहा, कॉफी घ्या, दुपारी ब्रेकमध्ये खेळा, इकडं एन्जॉय करा आणि ₹10,000 घेऊन जावा. काम असणार आहे. तुम्ही 3,00,000 नाही, त्यांना 3,00,00,000चं काम करून दिलं पाहिजे. तेव्हा ती कंपनी तुम्हाला देणार आहे. म्हणजे याचा अर्थ तेवढा मानसिक तणाव पण येणार आहे. लोड असणार आहे, याची पण जाणीव ठेवली पाहिजे. अरे, म्हणून तर काय होतंय, की 90% इंजिनिअर ना यू-पी-एस-सी आणि एम-पी-एस-सीच्या मागे लागतायत. 90% रिअॅलिटीमध्ये. त्यांना हे प्रत्येक इंजिनिअर आहे ना वैतागलेला असतो सांगतो. कधी मला नको आहे जॉब तो, मला सोडून नको आहे हे, मला बास माझं मी आता माझं एकट्याचं करतो नाहीतर बास करतो. वैतागलेला असतो लक्षात घ्या. आता माझ्या भावाचं एक जस्ट एक्झाम्पल देतो सख्ख्या भावाचं. तो जॉन डिअरमध्ये सुरुवातीला होता, मल्टिनॅशनल कंपनी आहे. लग्नाच्या अगोदर पण काय होतं तुम्हाला माहिती आहे, की लग्नामध्ये मुलीकडचे विचारतात. काय विचारतात, की पर्मनंट आहे का वगैरे सगळ्या गोष्टी. मग त्यानं काय केलं, ती कंपनी सोडली आणि दुसरी एक कंपनी जॉइन केली. त्या कंपनीचं नाव नको घ्यायला बरं का. पण इतका वाईट तो लक्षात घ्या त्या वर्क कल्चरला. पण तो त्यानं अगोदर काय सांगितलं बघा, जॉन डिअर मल्टिनॅशनल कंपनी आहे. तो म्हणला तिथलं अतिशय सीनियर जरी ऑफिसर असेल ना, तर तुमच्याशी पोलाइटली बोलतोय. छान वातावरण आहे. आणि ती दुसरी कंपनी जिथे तो पर्मनंट झाला, तो म्हणला वॉचमन गेटवरचा शिव्या द्यायला सुरुवात करतो. आज जाईपर्यंत तेच नुसतं गोंधळाचं वातावरण. टेन्शन होतंय. असं होतंय. मग काय वाटतं आपल्याला राहू दे त्यापेक्षा मी आपलं कुठं आणि त्यामुळे आकर्षण कशाचं आहे? गव्हर्नमेंट जॉब. माझा एक स्टुडंट गव्हर्नमेंट जॉबमध्ये कुठं ते सांगत नाही मी. मी त्याला विचारलं, "काय करतो रे तू? इतकं काय काम असतं?" म्हणलं, "काहीच नसतं. निवांत. सुट्ट्या पण असतात भरपूर, वर्कलोड पण काही नाहीये आणि निवांत असतं." पण सांगू का तुम्हाला मी? आयुष्यात ना काहीतरी ना टार्गेट पाहिजे. मी तुम्हाला सांगतो बरेच जण चुकतायत तिथं. बऱ्याच जणांचं टार्गेट काय असतं माहिती आहे का? फायनान्शियल स्टेबल व्हायचंय. फायनान्शियल फ्रीडम मिळवायचंय. काही नाही मला इतकं कमवायचंय 5 वर्षात. पुढे मी आयुष्यभर नोकरी करणार नाही. लाईफ एन्जॉय करणार. मी असा एक छान व्हिडिओ बघितला होता. मी एकदा बोललोय त्याच्याविषयी अगोदर, की सकाळी उठल्यावर ना तुमच्यासमोर टार्गेट पाहिजे. आज दिवसभर मला हे करायचंय. बघा तुझा दिवस छान जातो. तेच काहीच नाही. तुमच्या खात्यात करोडो-करोड रुपये पडलेले आहेत. तुम्हाला काहीच करायचं नाहीये. मग काय राहिलंय? लाईफला काही अर्थच नाही. किती लोळणार आहे लोळून त्या बेडवर? किती ते टीव्ही बघणार आहे आणि किती तुम्ही एन्जॉय करणार आहे? एन्जॉय करायला तुमच्यावर कोण येणारच नाहीये. मित्राला फोन केल्यावर ते म्हणणार आहे, "माझं आज ऑफिस आहे, काम आहे, हे आहे, ते आहे. तुझं तू कर. तुझं तू हिंडत बस." कोणी मोकळं नसते लक्षात घ्या. तेच लाईफ आहे. बरं मुद्दा असा आहे मग आता एवढं पॅकेज मिळत असेल तर काम भरपूर असणार आहे. आता मेन मुद्दा आहे. मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रुमेंटेशन, केमिकल इंजिनिअरिंग सारख्या ब्रांचेस आहेत. बरं केमिकल इंजिनिअरिंग करायचंय. आय-सी-टी मध्येच पाहिजे मला दुसरं कुठलं कॉलेज नाही पाहिजे. ते माझं ड्रीम कॉलेज आहे.
अरे पण त्या ड्रीम कॉलेजसाठी तेवढं पर्सेंटाइल पाडलंय का तू अगोदर? नाही पाडलं. मग तू घे ना टी-के-आय-टीला, वारणानगरला केमिकल इंजिनिअरिंग. 40-45 वर्ष जुनी बॅच आहे ती लक्षात घ्या. जुनं कॉलेज आहे. केमिकल इंजिनिअरिंग दी बेस्ट आहे. सगळ्या मुलांचं प्लेसमेंट होतंय तिथं. नाही, तिथं आय-सी-टीचे जे प्लेसमेंटचे आकडे आहेत, ते आहेत का तसे? अरे, ते तुमच्या स्वतःच्या कर्तृत्वावर तुम्ही निर्माण करू शकताय पुन्हा तुमचं अस्तित्व. सुरुवातीलाच तुम्ही हार मानू नका ना. म्हणजे आय-सी-टीला मिळत नाही आणि टी-के-आय-टीला घ्यायचं नाही, असं कशाला? केमिकल इंजिनिअरिंगसाठी बेस्ट कॉलेज आहेच ते, नो डाउट आहे, चौकशी करा. पण मेन मुद्दा काय आहे, की आता ब्रांच व्हर्सस कॉलेज मध्ये आता होतंय काय बघा. जे तुम्हाला सल्ला देणार आहेत, त्यात जास्तीत जास्त लोकं कॉलेजच प्रिफर करतायत. का? कारण टॅग. सी मधून इंजिनिअरिंग केलंय, वालचंदमधून शिकलाय. मी तुम्हाला सांगतो क्लिअरली, मी कोल्हापूर, कागल, गारगोटी, गडिंग्लज या भागात जेव्हा जातोय ना, तेव्हा त्यांना मुलांना पी-आय-सी-टी माहीत नाहीये. सी इंजिनिअरिंग फील्डमध्ये लोकं नाहीत का कोण ओळखते सी मुद्दा तुमच्या लक्षात आला मला म्हणायचंय काय? ठीक आहे. मग इथं कॉलेजचा टॅग ज्याला माहिती आहे त्यांच्यासमोर तुम्ही मिरवाल. हां, ठीक आहे. सी शिकतोय. बेस्ट कॉलेज आहे. काही नो डाउट. ओके. हो, कौतुक होणार. पण ते 4 वर्ष ठीक आहे. कॉलेजमध्ये शिकतोय तोपर्यंत. त्याच्यानंतर तुमचं क्वालिफिकेशन बघताना ब्रांचच बघणार ना. बरं तुम्ही अप्लाय करत असताना ती पोस्ट ज्या ब्रांचसाठी आहे त्याच्यासाठी त्यातलीच मुलं अप्लाय करणार. का नाही, नाही तुम्ही शिकलाय तुमची कुठली पण ब्रांच असू दे, या आमच्याकडं. नाही, कुठंही असं होणार नाहीये. तर माझं प्रेफरन्स ब्रांचला राहतो. नेहमी लक्षात घ्या. तर याच्यावर पण डिस्कशन तुमचं झालंच असेल आत्तापर्यंत. पण प्रॉब्लेम तुमच्या समोर खूप आहेत बरं का. प्रॉब्लेम इथंच आहे. इथंच आहे. म्हणजे आता मी तुम्हाला सांगतो. आता म्हणजे प्रकार काय आहे, की आता तुम्ही जेव्हा लिस्ट बनवायला घ्याल, तेव्हा काय करणार नक्की? ऑब्व्हियसली माझं म्हणणं आहे याच्यावर पहिला फोकस पाहिजे सी-एसवर. 99 90-95% मुलं तिकडेच जाणार आहेत म्हणून मी सांगतोय. सी-एसच. ओके. त्याच्यानंतर मुलांचा क्रम असतो आय-टीकडं. त्याच्यानंतर असतो ई पण मला ते नकोय. तुम्ही चौकशी करा. डिसिजन तुमचं असणार आहे. मग त्याच्याऐवजी आजकाल मुलांना एआय चालतंय, डाटा सायन्स, मशीन लर्निंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. कॉलेजेस पण हुशार आहेत. त्यांनी जागा वाढवलेल्या आहेत. त्यामुळे आता बऱ्यापैकी मुलांना ॲडमिशन मिळणार आहे. आणि त्याचा परिणाम व्हायचा तोच होणार आहे. 4 वर्षांनी अवघड परिस्थिती असणार आहे लक्षात घ्या. तर तिथेही सांगतो फिटेस्ट कॅन सर्व्हाइव्ह असं काहीतरी आहे ना रे डार्विन्स थिअरी काहीतरी. इथं पण इंजिनिअरिंगला तेच लागू होतंय. तुमचं स्किल डेव्हलप करा, तुम्ही इतरांच्या पुढेच राहणार आहेत. भले हजारो असू देत तुमच्या आसपास. नाही, तुम्ही पुढे राहणार. त्यासाठी तुम्हाला स्वतःला डेव्हलप करावं लागेल. बरं, आता मुद्दा असा आहे, की कॉलेजची लिस्ट बनवताना पुन्हा भरपूर प्रॉब्लेम येतात रे, भरपूर. आणखीन एक लक्षात घ्या, की आता तुम्ही ग्रीव्हियन्स हा एक पॉइंट लक्षात ठेवा बरं का. काही चुका झाल्या असतील, तर कॅप राउंड 1च्या अगोदर ते 3 दिवस असतात ना, मेरिट लिस्टच्या वेळेस तुमचा मेरिट नंबर मिळेल त्यावेळेस. त्यावेळेस त्या चुका इम्प्रूव्ह करा बरं का लक्षात घ्या. तिथं काही मिस्टेक व्हायला नको. तर आता मेन मुद्दा काय व्हिडिओच्या सुरुवातीला बोललोय मी. की लाइक, शेअर, सबस्क्राईब करा. केलं नसेल तर आता तरी करा. सबस्क्रायबर वाढतायत. रोज 100-125 वाढतायत. ठीक आहे. छोटं चॅनल आहे आपलं. हळू ग्रो होतंय. हळू ग्रो होणारच माझा विश्वास आहे. पण त्याचबरोबर संघर्ष आणि क्रॅश कोर्सला यावर्षी चांगला प्रतिसाद मिळतोय. तरी देखील रिपीटर्स मुलांबद्दल पण बोलायचंय. ओके. कॅप राउंड 1-2 झाल्यानंतर मला माहिती आहे क्रॅश कोर्सची ॲडमिशन आता सध्या याच म्हणजे असा ग्राफ आहे, तो डायरेक्ट वर जातो. दरवर्षीचा अनुभव आहे. पण एक लक्षात घ्या, एक महत्वाचं, की आयुष्यातली ना, जे म्हणतो ना, स्ट्रगलिंग पिरियड सुरू झालाय बरं का आता. तो 11-12 मध्ये तुम्ही अनुभव घेतला असणार आहे त्या गोष्टीचा. आता तर आणखीन जास्त स्ट्रगल आहे. आणि 4 वर्षांनी आता आताच मी तुम्हाला सांगून ठेवतोय. लास्ट मंथ इंजिनिअरिंगचा बरं का. तुम्ही म्हणाल, "सर 4 वर्ष आहेत अजून." काही जण म्हणतील 4 वर्ष, पण खात्री नाही. कदाचित 5-6 वर्ष पण होतात. 8-8 वर्ष लावणारी पण मुलं आहेत. दरवर्षी रिपीट. रिपीट म्हणजे रिपीट नाही, म्हणजे फेल्युअर, इयर डाउन. आपल्याला तसं ते विचार आणायचं नाही. 4 वर्षाचं इंजिनिअरिंग कंप्लीट करायचंय. शेवटच्या महिन्यात काय होतं, की आता घरून पैसे बंद होणार. आलं का डोक्यात तुमच्या? दर महिन्याला घरून पैसे येत होते. पण शेवटच्या महिन्यात जाणवतं, की आता कसं घरी पैसे मागायचे? इंजिनिअरिंग कंप्लीट झालंय. प्लेसमेंट झालं, नाही झालं ह्या गोष्टी तर वेगळ्या आहेत म्हणूया आपण आणि तो खूप खरोखर मी शेवटच्या महिन्यात खूप तणावात होतो बरं का. पण लकीली माझे काका, वडील ह्या सगळ्यांनी एकत्र डिसिजन घेतला आणि मी पुढे जॉब लगेच सर्च करायचं नाही असं ठरवलं.
मी पुढे 1.5 वर्ष अभ्यास करायचं ठरवलं आणि तो माझ्या लाईफचा टर्निंग पॉइंट ठरला. मी एम-बी-ए सीईटीसाठी तयारी केली. त्याच्यानंतर मी अजून तुम्हाला सांगतो एम-पी-एस-सीची पण एक्झाम दिली. पण त्या निमित्तानं माझं 8, 9, 10चं जे मॅथ्स वगैरे सायन्स सगळ्यांची रिव्हिजन झाली आणि त्याचा उपयोग क्लासेससाठी नक्की झाला. आता मी तुम्हाला सांगतोय हा व्हिडिओ गप्पा मारल्यात आपण अशाच गप्पा मारायच्यात आपल्याला. काउन्सिलिंगचे क्वेशन असतील तर कमेंटमध्ये सांगा. डॉक्युमेंट रिलेटेड मला जास्त काही विचारू नका. पण बाकीचे काही प्रश्न असतील मगासारखे ते विचारा. मी नक्की त्याची उत्तरं देईन. त्याच्यावर व्हिडिओ बनवेन. ठीक आहे आणि गेले 8-10 दिवस बरं का एस-सी-बी-सीच्या स्टुडंटसाठी सगळ्यांनी सपोर्ट दिलाय. त्याचे मनापासून आभार. आणि सी-ई-टी अतिशय गंमतच केली होती. टायमिंग झाल्यानंतर डेट एक्सटेंड करण्यात आलेत. तरी ठीक आहे थोडीच डेट एक्सटेंड झालेली आहे. 28 जुलैपर्यंत वेळ आहे. मग एवढ्याच सगळ्या डॉक्युमेंटेशन राहिलं असेल काम तर कंप्लीट करून घ्या. ऑल द बेस्ट.